नमस्कार मित्रांनो, मी विवेक इंगळे. आजच्या आपल्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका असामान्य व्यक्तीचा परिचय करून देणार आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे शेख अहमद झाकी यामानी. चला मग आपण त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊया. तेल ही आपली निसर्ग संपत्ती आहे, मग तिचे नियंत्रण, आर्थिक नियमन पाश्चिमात्य राष्ट्रांकडे का असावे, असे अवघड प्रश्न उपस्थित करणारा राबांचा तेल राष्ट्रवाद 1970च्या दशकात मूळ धरू लागला. या बदलत्या दृष्टिकोनाचे प्रणेते होते सौदी अरेबियाचे माजी तेलमंत्री म्हणजे शेख झाकी यामानी. तेल समृद्ध सौदी अरेबियाचे सर्वाधिक काळ म्हणजे 1962 ते 1986 तेलमंत्री राहिलेले यामानी काही मूलभूत बदलांचे साक्षीदार होते. काही अत्यंत दूरगामी निर्णय त्यांनी घेतले. त्यातील प्रमुख आणि सुपरिचित होता 1973 मधील ऑइल शॉकचा निर्णय. त्या वर्षी उद्भवलेल्या दुसऱ्या अरब-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका व इतर इस्रायलधार्जिण्या पाश्चिमात्य देशांना तेल न विकण्याच्या निर्णयाचा मोठा फटका तेव्हा आघाडीच्या अर्थव्यवस्थांना बसला होता. त्या काळात तेलाचे भाव प्रति बॅरल $3 वरून $12 वर पोहोचले. चढ्या भावांचा मोठा फायदा ओपेकच्या सदस्य देशांना झाला होता. इस्रायलला धडा शिकवण्यासाठी व पॅलेस्टाईनला न्याय मिळावा म्हणून तो निर्णय घेतल्याचे यामानी यांनी अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले होते. त्या निर्णयाविषयी नाही, तरी त्यातून तेलभावांच्या चढ-उतारांची जी चटक ओपेकला लागली त्याबद्दल यामानींनी नंतर खंत व्यक्त केली. तेलाचे राजकारण, अर्थकारण आमूलाग्र बदलून टाकणाऱ्या या मुत्सद्याचे अलीकडेच निधन झाले. यामानी यांचा जन्म मक्केतला. त्यांचे आजोबा आणि वडील तेथे धर्मगुरू व धार्मिक वकील होते. यामानी यांनी मात्र पारंपरिक शिक्षण घेतल्यानंतर पाश्चिमात्य उच्च शिक्षणाला प्राधान्य दिले. हार्वर्ड येथे कायद्याचे शिक्षण घेतल्यामुळे त्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व होते. पारंपरिक सौदी पोशाखाऐवजी सूट-बुटात वावरल्याने आणि सावकाश व मुद्देसूद मते मांडण्याच्या लकबीमुळे अमेरिकी तेलउद्योगातील धुरीणांसह तेथील माध्यमांशीही त्यांची जवळीक निर्माण झाली. सौदी राजघराण्यातील नसूनही त्यांनी स्वकर्तृत्वावर प्रथम राजे फैसल आणि नंतर राजे फहाद यांचा विश्वास संपादन केला. व्हिएन्नात 1975 मध्ये ऐन ओपेक परिषदेत त्यांचे अपहरण झाले. सूत्रधार होता त्यावेळचा सर्वाधिक कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी इलिच रामिरेज सांचेज उर्फ कार्लोस द जॅकल. यामानी यांची हत्या करण्याचाच म्हणे कार्लोसचा डाव होता, परंतु या क्रूरकर्म्याशीही यामानींनी संवाद साधला. यामानी यांच्या सुटकेत या संवादाचा वाटा होता असे काहींना आजही वाटते. 1973 मधील तेल पेचानंतर अमेरिकन ऑइल कंपनीचे राष्ट्रीयकरण हे ज्यांचे आणखी एक महत्त्वाचे योगदान. आज ती कंपनी आरामको म्हणून ओळखली जाते. झाकी यामानी हे फक्त तेलमंत्री नव्हते, तर पंडित नेहरू यांनी काव्यात्मकपणे ज्याचं वसुधारा असं वर्णन केलं त्या खनिज तेलाचा आणि त्यानिमित्ताने ऊर्जा क्षेत्राचाच एक द्रष्टा भाष्यकार हे झाकी यामानी होते. ही बाब फार महत्त्वाची आहे. म्हणून व्यापार, किमतीतील चढ-उतार या नैमित्तिक घटनांपलीकडे तेलाकडे पाहण्याची नजर त्यांना होती. म्हणूनच राजे फैसल यांचे उत्तराधिकारी असलेल्या फहाद यांचा तेल दर वाढवण्याच्या अव्यवहारी आग्रहास बळी पडण्यापेक्षा तेलमंत्रीपदाची किंमत त्यांनी मोजली. अत्यंत अशोभनीयपणे त्यांना त्या पदावरून दूर केलं गेलं आणि स्थानबद्धही ठेवलं गेलं. तरीही त्यांची शांतता जराही ढळली नाही. ही स्थानबद्धता संपल्यावर त्यांनी तिथून स्थलांतर केलं व स्वित्झर्लंडला घर केलं. लंडन आणि मक्का इथंही घर होतीच त्यांची. नंतर ऊर्जा क्षेत्रावर मार्गदर्शन, सल्लामसलत करणारी कंपनी ते चालवत. आंतरराष्ट्रीय ऊर्जा परिषदात ते असतील तर भले गर्दी करत त्यांना ऐकायला. ऊर्जेसारखा क्लिष्ट विषय पण यामानी यांचं भाषण म्हणजे रसाळतेचा अर्क असे. हरखून जाणं म्हणजे काय याचा अनुभव अशाच एका परिषदेत घेता आलेला होता. तिथेच या एका तेलियाने मनात घर केलं. तेलातून येणाऱ्या पैशामागे हे अरब धावत राहिले तर ते श्रीमंत तर होणारच नाहीत,
उलट भिकेला लागतील. अश्मयुग संपलं ते काही जगातले दगड संपले म्हणून नाही, पण तेल मात्र तेलयुगाचा अंत व्हायच्या आधीच संपेल. आधुनिक तंत्रज्ञान ते विकसित करण्याची क्षमता हेच उद्याच्या ऊर्जा समस्येवरचं उत्तर असेल, अशी अनेक वक्तव्य त्यांच्या द्रष्टेपणाची साक्ष देतील आणि टेस्लापासून अनेक बाबी त्याचा पुरावा देतील. लंडनच्या हाइड पार्कच्या परिघावरल्या नाइट्सब्रिज या रम्य अतिश्रीमंत पण अभिजात परिसरात घर होतं त्यांचं. हाइड पार्कवर रेंगाळत दिवस काढण्याचा आनंद अनेकदा लुटता आला. गप्पा मारत त्या आनंदी अनंत मैदानात हिंडण्याचं स्वप्न पाहावं अशा दोनच व्यक्ती, लेडी डायना आणि दुसरे अहमद शेख झाकी यामानी. काही स्वप्नांचं मोठेपण त्यांच्या अपूर्णतेतच असतं. तेल क्षेत्रात अनेक सम्राट आजही आहेत. यामानी कधीच असे सम्राट नव्हते. सम्राटपद काय आनुवंशिकतेनंही मिळतं. यामानी या क्षेत्राचे बिरबल होते. अकल्पित श्रीमंती अकस्मात वाट्याला आलेल्या सौदी अरेबिया नामक देशात आधुनिक नागरी संस्कृती जवळ नेणाऱ्या तेल क्षेत्राच्या या बिरबलास अभिवादन.